हॅलो, नमस्कार. मी पूजा. स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ. तर तुम्ही पाहतच असेल कशी काय गुलालाची उधळण चालू आहे पालखीवरती. तर आज आहे श्रीनाथांचा छबिना. तर ही पालखी पहाटे 3 वाजता निघते व पूर्ण गावातून राऊंड मारून मंदिराच्या समोर पुन्हा येते व ज्या ठिकाणी लोकांची जुनी जागा असते, मी काल म्हणल्याप्रमाणे तिथे ठिकठिकाणी लोक जाऊन पालखीचे दर्शन घेतात व अशी गुलाल आणि खोबऱ्यांची उधळण केली जाते. तर यालाच आमच्याकडे छबिना असं म्हणतात. काही लोकांकडे म्हणजे काही गावी फक्त गुलाल उधळला जातो. काही ठिकाणी म्हणजे प्रत्येकाची प्रथा वेगळी असते. काही ठिकाणी काठी वगैरे असते. असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि या दोघी आहेत त्या माझ्या काकी आहेत काळजच्या. त्याही यात्रेत वगैरे लग्नात अशीच भेट होते, कारण एक काकी मुंबईला असतात आणि एक असतात त्या काळजमध्ये असतात. तर असंच त्या बोलत होत्या की आम्ही तुझे व्हिडिओज वगैरे पाहतो. छान वाटलं. छोट्या काकी सांगत होत्या की अजून इम्प्रूव्हमेंट कर वगैरे वगैरे, कॅमेरा हे ते असं म्हणजे सजेस्ट करत होत्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी. मग अशी सपोर्ट करणारी लोक असल्यावर जरा भारी वाटतं ना. मग माझ्या आणि काकींच्या थोड्या गप्पा झाल्या आणि नंतर पालखी येण्याची वेळ झाली. आमची जिथे जागा आहे तिथे एक्झॅक्ट 7 वाजता पालखी येते. मग सगळे तयारच होते आपले आरतीचे ताट वगैरे घेऊन, आणि कोणाच्या पदरला, साडीला, केसाला लागू नये म्हणून सगळ्या लेडीजचे आरतीचे ताट असतात ते डोक्यावरती घेऊन उभं राहतात. सोबतच गुलाल वगैरे, खोबरं असतं. जेंट्स लोकांकडे मोठ्या पिशव्या असतात. कोणी 5 किलो, 10 किलो, म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे गुलाल उधळत असतात. तुम्हाला ते पाहायलाच भेटत असेल की कशी गुलालाची उधळण होत आहे ते. आणि ही पण माझी एक दुसरी आईच आहे.
1 2 3 स्टार्ट. बोल ना. आवडली का आमची यात्रा? झाली फायनली नांदलची यात्रा. आवडली असेल तर नक्कीच शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू. बाय बाय. भैरवनाथाच्या नाव. ही आत्ताची पाहिलेली सगळी गँग होती ती माझे भावांची मुलं वगैरे किंवा छोटे बहीण भाऊ सगळे होते, म्हणजे वस्तीवरचे. तुम्हाला तर माहीतच आहे की आमची फॅमिली खूप म्हणजे खूप मोठी आहे. गुलालाची उधळण वगैरे तर झाली. नंतर घरी आलो आम्ही, सगळे फ्रेश वगैरे झाले आणि संध्याकाळी चाललेलो गावात मंदिरासमोर. कारण खरी यात्रा तर संध्याकाळी, म्हणजे हेच शॉपिंग वगैरे हे ते आईस्क्रीम खायचं, कोणाला काय काय फिरायचं वगैरे ते पाहण्यासाठी आम्ही आलो मंदिरात. यात्रा झाली, मग संध्याकाळी घरी यायला निघालो. तेव्हा ह्या मुक्ताच्या फ्रेंड्स भेटल्या, तर त्याही बोलत होत्या आम्हीही व्हिडिओ पाहतो. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही एक शूट घेऊया. आणि घरी आल्यानंतर इथे आमचं चाललेलं रील बनवायचं, गुलाबी साडी वगैरे वगैरे. नंतर काही क्लिक केलेले ते पहा. ह्या आहेत पिनू वहिनी, ही आहे माझी बालपणीची मैत्रीण वर्षा, ह्या आहेत सगळ्या सिस्टर्स, भावांच्या मुली वगैरे वगैरे. ह्या तर ओळखतच असाल, ह्या आहेत माझ्या मावशी मामी वगैरे वगैरे. आणि ही गँग तर आहे आमची वस्तीवरची, म्हणजे सगळे भाऊ भावांची मुलं वगैरे. हा आहे भैया, ते आता गुलालावरून आलेत आणि चाललेत कॅनॉलला पोहायला. आणि ह्या आहेत माझ्या सगळ्या बहिणी. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.